रामकृष्ण हरी. समचरण सरोजम सांद्र नीलावदाम जगन निहत पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय श्रीराम. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रवस्तरम् एकैकक्षरं पुंसा महापातकनाशनम्. सर्वप्रथम आपणा सर्वांना अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मंगलमय मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा. कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम प्रभू यांच्या अयोध्या येथील मंदिराचा सर्वांनीच ध्यास घेतलेला आहे आणि त्यामुळे भारतच नव्हे तर संपूर्ण जगच विश्व राममय झालेला आहे. तसाही तो पूर्ण विश्वात भरूनच उरलेला आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. कणकण में हे भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सोनियाचे मणी केले आणि सोनियाचे सुती ओविले ऐसे मी जग धरिले सभाय अभ्यंतरी. असा संपूर्ण विश्वात भरून उरलेला परमात्मा भगवान श्रीराम यांचा 500 वर्षाचा वनवास आता संपणार आहे. वर्षानुवर्ष तंबूत राहणाऱ्या श्री रामलल्लाला आता स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. आता ही दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. क्षण आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. सर्व हिंदूंनी रामभक्तांनी अयोध्या येथे मंदिराचा स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता साकार होणार आहे. जगभरातील 3ऱ्या क्रमांकाचे भव्य दिव्य राम मंदिर हे शरयू नदीच्या काठी श्रीराम प्रभूंच्या जन्मस्थान तिथे होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या हयातीत आपल्याला हा पवित्र दिवस पाहायला मिळतो. याच्यासारखे सौभाग्य नाही. आपल्यासारखे भाग्यवान आपणच. भरतखंडे जन्मप्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. परंतु आयुष्यात अनेक असेच मोठे भव्य दिव्य स्वप्न साकार होण्यासाठी फार मोठा काळ जावा लागतो आणि त्याला मनुष्य तर काय भगवंत सुद्धा अपवाद नाही. दुसरं म्हणजे ह्या स्वप्नपूर्ती मागे अनेक लोकांनी मोठा त्याग केलेला आहे. बलिदान सुद्धा दिलेले आहे. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. असो, भगवान श्रीराम प्रभू हे आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. ते आपल्या आस्थेचे प्रतीक आहेत. संपूर्ण हिंदूंच्या मनामनातील श्रद्धास्थान असणाऱ्या या श्रीराम प्रभूच्या मंदिराचं 5 ऑगस्ट 2023 रोजी भूमिपूजन झालं आणि आता येणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. अयोध्या
अयोध्या ही पवित्र नगरी आहे आणि आपल्या भारतीयांसाठी तर ते खूपच महत्त्वाचे आहे, कारण श्रीराम प्रभूचा जन्म तिथे झाला. अयोध्या, तिचं नावच आहे अयोध्या, म्हणजे जिथे कधीही युद्ध झालं नाही ती म्हणजे अयोध्या. ऐतिहासिक पुराणात, इतिहास पुराणामध्ये सप्तपुर्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर अयोध्येचा नंबर येतो. अयोध्या, मथुरा, काशी, माया, कांची, अवंतिकापुरी आणि द्वारका ह्या 7ही पुऱ्या मोक्ष देणाऱ्या आहेत. स्कंद पुराणात तर अयोध्येला ईश्वराचे नगर म्हटलेलं आहे, म्हणजे याची तुलना स्वर्गाशी केलेली आहे. आणि स्कंद पुराणामध्ये अथर्व वेदामध्ये अकार म्हणजे ब्रह्मा, यकार म्हणजे विष्णू आणि धकार म्हणजे भगवान शंकराचे रूप. अशी ही अयोध्या सूर्यवंशातील व्यवस्थ म्हणून यांनी आपल्यासाठी एक नगर निर्माण करण्याची इच्छा ब्रह्मदेवाकडे प्रकट केली. ब्रह्मदेव त्यांना विष्णूंकडे घेऊन गेले. विष्णूंनी देवशिल्पी विश्वकर्मा यांना व्यवस्थ म्हणूनसाठी नगर निर्माण करायला सांगितलं. म्हणजे ही अयोध्या नगरी ही भगवान विश्वकर्मा यांनी वसवलेली नगरी आहे. श्रीराम प्रभू यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी अयोध्या येथे झाला. त्यावेळेला त्रेतायुग होते. आतापर्यंत जवळजवळ 7,000 वर्षांचा काळ लोटलेला आहे. वाल्मिकी रामायण अनुसार आणि इंग्रजी कॅलेंडर अनुसार भगवान श्रीरामांचा जन्म इसवी सन पूर्व 5014 मध्ये झाला. त्यावेळेला त्रेतायुग होते, नंतर द्वापार युग आले. हा 7,000 वर्षांचा काळ खूप मोठा आहे. त्यात अनेक वादळे आली, पूर आले, भूकंप आले, अनेक शहरे सुद्धा नष्ट झाली. वाल्मिक रामायणानुसार प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती, नक्षत्र, राशी स्थिती होती ती पुन्हा कधी हजारो वर्ष परत पाहण्यात आली नाही. म्हणून महर्षी वाल्मिक हे जगातले पहिले खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांचं खगोलशास्त्राचं अध्ययन, ज्ञान हे काळाच्या कसोटीवर उतरणार आहे. वाल्मिक महर्षींच्या रामायणानुसार आपल्या भारतीय संस्कृतीला 10,000 वर्षाचा इतिहास आहे, वारसा आहे. त्याचे कारण म्हणजे वाल्मिक ऋषींनी रामायण रामाच्या जन्माआधीच लिहिलेलं होतं. केले रामायण रामाआधी. नामदेव महाराज म्हणतात, बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे. महर्षी वाल्मिक यांना मानवी जीवनाचं आदर्श चित्रण पाहण्याची अनावर इच्छा झाली. ते अशा महापुरुषाच्या शोधात होते. त्रिभुवनात फिरणारे देवर्षी नारद महर्षी ते एक दिवस वाल्मिक ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा वाल्मिक ऋषी त्यांना म्हणाले, सर्व सद्गुण, आदर्श सद्गुण एका महापुरुषात, थोर महापुरुषामध्ये आलेले तुम्ही असा महापुरुष बघितलेला आहे का?
वाल्मिक ऋषींना भूतकाळातील सद्गुण संपन्न महापुरुष नको होता. त्यांना याची देही याची डोळा पाहण्यासाठी त्यांची इच्छा होती. पुढे श्रीराम हे वाल्मिक ऋषींना पाहिले पण आणि त्यांना भेटले पण. म्हणजे वाल्मिक ऋषी आणि श्रीराम प्रभू हे समकालीन होते. इक्ष्वाकु वंशो प्रभावो रामो नाम जने श्रुतः. म्हणजे इक्ष्वाकु वंशातील राम हा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे असं तत्काळ उत्तर देऊन नारद महर्षी वाल्मिक ऋषींच्या मनात रामायणाचं बीज टाकून निघून गेले. ते रामायणाचं बीज वाल्मिक महर्षींच्या मनात रुजलं, अंकुरलं आणि फुललं देखील. आणि एक सुंदर असं रामायण उत्पन्न झालं, उगम झाला त्याचा. त्याच्यानंतर बरेच दिवस निघून गेले. वाल्मिक महर्षी एक दिवस तमसा नदीच्या किनारी स्नानासाठी जात असताना त्यांनी पाहिलं की एका निषादाने एका क्रौंच पक्षाला बाण मारला आणि त्या तडफडणाऱ्या क्रौंच पक्षाला आणि रुदन करणाऱ्या पक्षिणीला पाहून वाल्मिक महर्षीला शोक अनावर झाला. ते व्याकुळ झाले आणि त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. अनुष्टुप छंदातील श्लोक शापवाणी वाल्मिक महर्षींच्या मुखातून निघाली आणि पहिल्या श्लोकाचा जन्म झाला. म्हणजे महर्षी वाल्मिकांच्या शोकातून श्लोकाचा जन्म झाला. पहिला श्लोक जन्माला आला. त्यानंतर ब्रह्मांनी सुद्धा वाल्मिक महर्षींना त्याच छंदात, अनुष्टुप छंदातच रामायण रचण्याची परवानगी दिली. वाल्मिक महर्षींकडे तर नारदाने दिलेलं वाक्य होतच, पार्श्वभूमी रामायणाची होतीच आणि एक नितांत सुंदर असं शतकोटी महाकाव्य जन्माला आलं. रामायण हे महाकाव्य असून आदिकाव्य देखील आहे. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. रामायण हे प्रयोगशास्त्र आहे आणि श्रीमद भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. रामायण आत्मकथा आहे. र म्हणजे रमणे आणि अयन म्हणजे सप्तलोक. रामाच्या नामामध्ये, रामनामामध्ये रमून जाऊन सप्तलोक ओलांडूनच मोक्षाची प्राप्ती होते असं रामायण सांगतं. रामाचं अस्तित्व म्हणजेच रामायण. राम कोणी व्यक्ती नसून एक तत्व आहे. रामाच्या नावापुढे श्री संबोधन केलं जातं, लावलं जातं. कारण भगवंताचे 6 गुण आहे. यश, श्रेय, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6ही गुणवस्ती जेत तयाचे नाव भगवंत. श्री हे विशेषण सुद्धा आहे आणि भगवंताचं गुण आहे, म्हणून ते श्रीरामाच्या पुढे लावलं जातं. आणि त्यांच्या नावाच्या मागे चंद्र लावला जातो. त्याचं कारण म्हणजे भगवान श्रीराम प्रभूंचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला. त्यावेळेला जन्म होताच सर्व देवदेवतांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि पुष्पांचा वर्षाव केला. दिवस असल्यामुळे चंद्र येऊ शकले नाही, म्हणून चंद्र श्रीराम प्रभूवर रुसले. श्रीराम प्रभूंनी त्यांना वचन दिलं की पुढच्या जन्मी मी
सर्वात प्रथम तुला दर्शन देईल आणि माझ्या नावा पुढे तुझं नाव जोडलं जाईल. पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात भगवंताने रात्री 12 वाजता जन्म घेतला आणि सर्वप्रथम चंद्राला दर्शन दिलं. अशा प्रकारे श्री रामप्रभूंनी आपला वचन पूर्ण केलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण वचन न जाई. असे हे श्रीराम हे एक वचने, एक बाणी आणि एक पत्नी होते. रामायण प्रत्येक देशामध्ये आहे आणि प्रत्येक देशाचे आपले आपले रामायण आहे. 278 प्रकारच्या रामायणाची यादी आहे. श्रीलंकेत सुद्धा रामायण आहे. रामायणाच्या खुणा आहे. रामाचे मंदिर आहे. परंतु रावणाचे कोठेही मंदिर नाही. श्रीलंकेच्या लोकांप्रमाणे च्या मताप्रमाणे रावण हा राजा होता आणि राजाची पूजा होत नाही. रामाच्या अस्तित्वाच्या रामायणाच्या अस्तित्वाच्या जशा खुणा आहेत तशा रावणाच्याही अस्तित्वाच्या खुणा आजही श्रीलंकेमध्ये आहे. अशोक वाटिका जिथे हनुमंतरायांचं आणि सीतामाईचं माईला ते भेटले तिथे एक सुंदर मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून 4 फूट उंचीवर एक गुहा आहे. ती रावणाची गुहा आहे. तो रावणाचा गुप्त मार्ग होता. काही दिवस त्याने सीतेला सुद्धा तिथे ठेवलं होतं. रावणाकडे विमानाचा ताफा होता. रावणाकडे पुष्पक विमान होतं. त्याच्या सुद्धा अस्तित्व आजही श्रीलंकेमध्ये आहे आणि त्या विमानांचा वापर करूनच तो एवढ्या उंचीवर असलेल्या त्या गुहेचा वापर करत होता. श्रीलंकेमध्ये सीता दहन जिथे झालं तिथे सुद्धा एक बौद्ध वृक्ष आहे आणि त्याला चौथरा बांधलेला आहे. सीता माताच्या अश्रूंनी श्रीलंका येथे एक तलाव निर्माण झालेला आहे आणि तो तलाव कधीही आटत नाही. श्रीलंकेमध्ये कितीही दुष्काळ आला तरी त्या तलावाचं पाणी आटत नाही. भूशास्त्रज्ञ सुद्धा याचा शोध लावू शकलेले नाही. रावणाला मारल्याच्या नंतर रामाने तिथे सुद्धा श्रीलंकेत सुद्धा एक लिंग स्थापन केलेलं आहे. त्याला रामलिंग शिवम असं म्हटलं जातं. अशा प्रकारे श्रीलंकेत सुद्धा रामायणाच्या खुणा अजून सुद्धा आहेत. बौद्ध धर्मी समाज त्या खुणा सांभाळतो. आत्ता सुद्धा तो सांभाळतो असो. अशा प्रकारे रामायण सर्व देशांमध्ये आहे आणि सर्व लोक रामाचे भक्त आहेत. आपल्याकडे अभिवादन करताना नमस्कार करताना राम राम म्हटलं जातं. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज हे सज्जनगडावर रामदास स्वामींना भेटण्यासाठी गेले. संत सज्जन विद्वान यांना भेटण्याला जात असताना शिवाजी महाराज आपलं राजवैभव बाजूला ठेवून जात होते. सज्जनगडावर गेल्या गेल्या त्यांनी समर्थ रामदास स्वामींना नमस्कार केला. शिवाजी महाराजांचं ज्ञान पूर्ण असं, ज्ञानाला शोभेल असं विनम्रपणा आणि पुरुषार्थ पाहून रामदास स्वामी तृप्त झाले. शिवाजी महाराज म्हणाले, आमच्याकडून काहीतरी सेवा करून घ्या. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले, तुमच्या राज्यात लोक एकमेकांना भेटताना जोहार घालतात. आज
आजपासून रामराम म्हणण्याची प्रथा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे. देव, देश, धर्म या सगळ्यामध्ये रामाला बघणारे रामदास स्वामींना लोकव्यवहारात सुद्धा रामाला आणायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि तेव्हापासून रामराम म्हणण्याचा ची प्रथा चालू झाली. नौकर मालकाला जोहार घालेल तर मालक नौकराला काय उत्तर देईल, परंतु रामराम शब्दामध्ये प्रतिउत्तर सुद्धा रामरामच येते. कारण रामराम म्हटल्याने जाणता नेणता कुठल्याही स्तराचा माणूस असेल तर तो तरुण जातो, त्याचे दोष पळून जातात. असं रामनाम हे सुखाचं साधन आणि परमार्थाचं महाधन आहे. आणि तेव्हापासून रामराम म्हणण्याची प्रथा सुरू झाली. सकाळी राम, दुपारी राम, रात्री राम, तुझ्यात राम, माझ्यात राम, जनात राम आणि मनात देखील राम. अशा प्रकारे रामदास स्वामींनी लोकव्यवहारात सुद्धा अध्यात्म आणला. मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठयम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रामायणातून हनुमानराय बाजूला काढले तर रामायण शून्य आहे. अयोध्या येथे हनुमानगडी म्हणून टेकडीवर हनुमंतरायाचे एक सुंदर मंदिर आहे. त्याला 75 पायऱ्या आहे. रावणाचा पराभव केल्याच्या नंतर अयोध्यात आल्यावर श्रीराम प्रभूने श्रीरामाने हनुमंतरायांना राहण्यासाठी ती जागा दिली आणि विजयाचे प्रतीक म्हणून ज्या काही वस्तू आणल्या त्या सर्व त्या मंदिरात ठेवलेल्या आहे. आणि तिथूनच हनुमंतराय हे रामकोटचं रक्षण करतात. श्री हनुमंतराय हे सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. आणि आजही हनुमंतराय हनुमानगडी येथून अयोध्याचे रक्षण करतात. आणि अशी श्रद्धा आहे, अयोध्येच्या लोकांची अशी श्रद्धा आहे. आणि रामाने सुद्धा हनुमंतरायाला सांगितलं होतं, जो कोणी अयोध्येमध्ये माझ्या दर्शनासाठी येईल तो अगोदर त्याला तुझे दर्शन आणि पूजन केल्याशिवाय त्याच्या मनात नंतर माझं दर्शन केल्यावरच त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. असे हे हनुमंतराय. त्यांचं मंदिर हनुमानगडी येथे आहे. गोस्वामी तुलसीदास त्यांना सुद्धा ते राम भक्त होते. त्यांना सुद्धा रामरायांना भेटण्याची अनावर इच्छा झाली होती. हनुमंतरायांनी चित्रकूट येथे तुलसीदास आणि भगवान श्रीराम प्रभूची भेट घडवून आणली. चित्रकूट के घाट पर लगी संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुवीर. असे हे तुलसीदास हे संस्कृत पंडित होते. ते काशीत राहत होते. त्यांनी काशीत राहत असताना रामायण लिहिण्यास सुरुवात केली. दिवसभर रामायण लिहून कागद बाजूला ठेवून रात्री ते झोपी गेले. सकाळी उठून बघतात तर कागद तिथे नव्हता. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिवसभर परत रामायणाची रचना केली आणि कागद व्यवस्थित ठेवून झोपी गेले. परत दुसऱ्या दिवशी उठल्यावर बघतात तर कागद नाहीसा झालेला होता. दररोज ते रामायण लिहित आणि कागद नाहीसा होत. त्यांना वाटलं इथं काही भूताटकी तर नाही.
8 दिवस असं केल्याच्या नंतर 8 दिवसांनी काशी विश्वेश्वर भगवान शंकर त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, लोकांच्या बोली भाषेमध्ये रामायण लिही, संस्कृतमध्ये नको. सर्व स्तरातील लोकांना म्हणता येईल, वाचता येईल अशी रामायणाची रचना कर आणि अयोध्येला जा. तत्काळ गोस्वामी तुलसीदास अयोध्येला आले आणि 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस त्यांनी अविरत रामचरित्रमानसाची रचना केली. ग्रंथ लिहून झाल्यावर ते परत काशीला आले. काशीला येऊन त्यांनी काशी विश्वेश्वर आणि अन्नपूर्णा मातांना रामचरित्रमानस गाऊन दाखवलं. नंतर तो ग्रंथ त्यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात संमतीसाठी ठेवला, दार लावून घेतलं आणि बाहेर येऊन बसले. काही वेळाने जेव्हा ते मंदिरात गेले तेव्हा सत्यम शिवम सुंदरम असा भगवान शंकराचा त्या ग्रंथावर अभिप्राय आलेला होता. असं हे रामनामाचा महिमा आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी भारतीय लोकांच्या मनामध्ये देवधर्माचा अभिमान जागृत करण्यासाठी रामचरित्रमानस लिहिलं. त्या काळचे सम्राट अकबर ते सुद्धा रामचरित्रमानस ग्रंथाने मोहित झाले आणि त्यांनी सुद्धा पर्शियन भाषेत रामायणाचं भाषांतर करून घेतलं. असे हे तुलसीदास हे आपल्या महाराष्ट्रातले संत एकनाथ महाराजांच्या समकालीन होते आणि तुलसीदासांच्या प्रेरणेनेच शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना सुद्धा प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सुद्धा रामायण लिहिण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी रामायण लिहिलं आणि आपल्याला भावार्थ रामायण ह्या ग्रंथाचा अमृत लाभ झाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण येथे पुराण सुद्धा सांगत असत. ते रामायण लिहित असताना पुराण सुद्धा सांगत होते. पुराण सांगत असताना त्यांनी सांगितलं, हनुमंत जेव्हा अशोक वाटिकेत गेले तेव्हा अशोक वाटिकेमध्ये वृक्षांना पांढरी फुलं आलेली होती आणि जेथे जेथे रामायण चालू असतं तिथे हनुमंतरायांचा वास असतो. त्यांच्यासाठी एक पाट मांडलेलाच असतो. रामायण संपलं आणि सर्व लोक निघून गेले. लोक निघून गेल्याच्या नंतर अचानक हनुमंतराय एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले, प्रगट झाले आणि म्हणाले, आज तुम्ही रामायण सांगायला चुकलात. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, श्रीराम प्रभू मला जशी प्रेरणा देतात तसंच मी लिहितो, मी चूक काही सांगत नाही. तेव्हा हनुमंतराय म्हणाले, तुम्ही आज पुराणात अशोक वाटिकेत पांढरी फुलं आलेली सांगितली, परंतु तिथे तांबड्या रंगाची फुलं होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला आणि कल्पना केली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही अशोक वाटिकेत गेलात तेव्हा सीतामातेची रावणाने केलेली दयनीय अवस्था पाहून तुम्हाला खूप क्रोध आला. क्रोधामुळे तुमचे डोळे आरक्त झाले आणि त्याच्यामुळे तुम्हाला पांढरी फुलं ही तांबड्या रंगाची दिसली. फुलं पांढरीच होती.
हनुमंतरायांचं समाधान झालं. आणि अशा प्रकारे संत एकनाथ महाराज यांना हनुमंतरायांचं दर्शन झालं. असो, राम नामाला आणि रामायणाला अंत नाही. आपल्या प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेले श्रीराम प्रभू त्यांनी घालून दिलेले आदर्श, त्याच्या मार्गावर मार्गक्रमण करून आपल्या प्रत्येकाच्या मनामनात अयोध्येची उभारणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण श्रीराम प्रभूंचे आदर्श, त्यांची शिकवण, त्यांचे आचरण हेच आपल्याला समर्थ बनवू शकतात, आपले महादोष घालवू शकतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात, असता हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरामो, का भ्रांताचे कामो विषयावरी. अशा प्रकारे अयोध्या येथे होणारे राम मंदिर सदैव प्रेरणा देत राहील, आपल्या भारताला महान बनवणार आहे. जय श्रीराम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण प्रचलन जाई. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. विठ्ठल ठल 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 ठल.